शनिदेवाचं नाव ऐकताच भीती वाटते ना? कारण त्यांच्या वक्रदृष्टीला खूप भयानक मानलं जातं. असं म्हणतात की शनिदेवांची नजर ज्या व्यक्तीवर पडते त्यांच्या आयुष्यात अचानक संकट, अडचणी आणि परीक्षा सुरू होतात. म्हणूनच अनेक चित्रांमध्ये आणि मंदिरांमध्ये शनिदेव नेहमी खाली मान घालून किंवा खाली पाहताना दिसतात. पण त्यांच्या नजरेमागचं खरं रहस्य काय आहे? शनिदेव सरळ का पाहत नाहीत आणि त्यांच्या वक्रदृष्टीची सुरुवात नेमकी कशी झाली? चला जाणून घेऊया एक रहस्यमय आणि भावनिक पौराणिक कथा, जी ऐकल्यावर शनिदेवांविषयीची भीती कमी होईल, पण आदर नक्कीच वाढेल. पौराणिक कथेनुसार शनिदेव लहानपणापासूनच भगवान शिव यांचे मोठे भक्त होते. ते सतत ध्यान, तपस्या आणि भक्तीत मग्न असायचे. संसारातील गोष्टीकडे त्यांचं फार लक्ष नव्हतं. मोठे झाल्यावर त्यांचा विवाह चित्ररथ राजाच्या कन्येशी झाला. पत्नी अत्यंत सुंदर आणि पतिव्रता होती, पण शनिदेव नेहमी तपश्चर्येत मग्न असल्यामुळे ते पत्नीला वेळ देत नसत. एकदा शनिदेवांची पत्नी सुंदर वस्त्र आणि दागिने घालून त्यांच्या समोर आली. तिला वाटलं की आज शनिदेव तिच्याकडे प्रेमानं पाहतील, पण शनिदेव ध्यानात इतके मग्न होते की त्यांनी तिच्याकडे पाहिलंच नाही. यामुळे पत्नीला खूप दुःख झालं. रागाच्या भरात तिने शनिदेवांना शाप दिला, आजपासून तुम्ही ज्या व्यक्तीकडे पाहाल त्याला संकट आणि दुःख सहन करावं लागेल. पत्नीच्या शापामुळे शनिदेव अत्यंत दुःखी झाले. त्यानंतर त्यांनी कोणाकडेही सरळ न पाहण्याचा निर्णय घेतला. ते नेहमी खाली मान घालून किंवा वक्र नजरेने पाहू लागले. त्यामुळे शनिदेवांची नजर वक्री मानली जाते. या कथेचा अर्थ काय? तर ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. अहंकार, दुर्लक्ष आणि राग यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. तसेच शनिदेव फक्त वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा देतात, पण चांगले कर्म करणाऱ्यांवर त्यांची कृपा कायम असते. शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिवारी तेलाचा दिवा लावावा, गरजू व्यक्तींना मदत करावी, काळ्या कुत्र्याला किंवा कावळ्याला अन्न द्यावे आणि ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा जप करावा असं सांगितलं जातं. असेही म्हणतात की शनिदेव न्यायप्रिय आहेत. त्यामुळे प्रामाणिक आणि चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला शनीची भीती नसते. उलट त्यांचा आशीर्वाद आपल्याला कायम मिळत असतो. याबद्दल तुम्हालाही माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा.